खरीप हंगाम 2024 मध्ये पेरणीपूर्व मशागतीची कामे पूर्ण झाल्यानंतर आता शेतकऱ्यांना चाहूल लागलेली आहे पेरणीची आणि पेरणीसाठी विविध प्रकारचे बियाण्याची निवड कशी करावी आणि याच माध्यमातून प्रत्येक वर्षीप्रमाणे याही वर्षी बियाणे अनुदानावरती मिळेल का यासारखे बरेच सारे प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात पडलेले आहेत। याबद्दल आज आपण सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। नमस्कार, मी गोविंद जरे, तुम्ही पाहतात माझा आवाज हा चॅनल। तर मित्रांनो, या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा व वेळोवेळी येणाऱ्या अशा नवीन व्हिडिओची माहिती मिळवत राहा। तर मित्रांनो, खरीप हंगाम 2024 साठी अनुदानावरती खते व बी बियाणे शासनाच्या माध्यमातून दिले जाते। यासाठीची ऑनलाईन प्रक्रिया व अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता व त्याचा लाभ मिळवू शकता। खरीप हंगाम 2024 साठी खते व बी बियाणे अनुदानावरती देण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि ही अनुदानाची प्रक्रिया महाडीबीटीच्या पोर्टल मार्फत फार्मर स्कीमवर जाऊन खते व बी बियाणे यांच्यावरती जाऊन हे प्रक्रिया सुरुवात झालेली आहे आणि तुमच्या माध्यमातून जे काही कुठल्याही प्रकारचे बियाणे असो, त्यामध्ये सोयाबीन, मूग, उडीद, तूर व इतर प्रकारचे कुठल्याही प्रकारचे बियाणे असो, त्यामध्ये दोन प्रकारे बियाणे दिले जाते। त्यामध्ये 100% अनुदान म्हणजे पीक प्रात्यक्षिक आणि यासाठी 1 एकरासाठी हे बियाणे अनुदानावरती दिले जाते आणि यासाठी पीक प्रात्यक्षिकसाठी 100% अनुदानावरती हे बियाणे दिले जाते। जे काही बियाणे अनुदानावरती दिले जाते त्यामध्ये पीक प्रात्यक्षिक आणि प्रमाणित बियाणे, यामध्ये पीक प्रात्यक्षिक साठी 1 एकरासाठी 100% अनुदानावरती हे बियाणे अनुदानावरती दिले जाते आणि प्रमाणित बियाण्यामध्ये 50% अनुदान दिले जाते। यामध्ये दोन्ही प्रकारामध्ये कुठल्याही प्रकारचे बियाणे, त्यामध्ये नवीन असो किंवा जुने असो, आणि त्यामध्ये उपलब्ध असलेल्या जातीमध्ये कुठल्याही प्रकारचे सोयाबीनचे असो किंवा कापसांचे असो, तूर असो, मूग असो, उडीद असो, इतर प्रकारचे कुठल्याही प्रकारचे बियाणे असो, त्यामध्ये बियाणे आहे ते उपलब्ध असलेल्या सर्व प्रकारचे बियाणे आपल्याला उपलब्ध होतील आणि त्यामध्ये अनुदानावरती ते बियाणे आपण खरेदी करू शकतो आणि तेथील नावनोंदणी व ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया सुरुवात झालेली आहे। याच माध्यमातून हे काही अनुदान दिले जाते, त्यामध्ये 100% व 50% यामध्ये प्रत्येक प्रकारचे बियाणे यावरती उपलब्ध असतात आणि यासाठीची प्रक्रिया सुरू झालेली आहे। आणि आताच महाडीबीटीच्या पोर्टल मार्फत जे काही फार्मर स्कीम आहे यावरती महाडीबीटीच्या पोर्टलवरती जाऊन तुम्ही स्वतः अर्ज दाखल करू शकता किंवा मोबाईलद्वारे करू शकता किंवा CSC केंद्राद्वारे जाऊन काही जी काही फीस आहे ती त्या प्रकारची फीस देऊन तुम्ही यांचा लाभ, अनुदानावरती जे काही बियाणे दिले जाते त्यांचा लाभ घेऊ शकता। आणि याच माध्यमातून तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला अवश्य उपयोग पडेल ही आशा करतो। पुन्हा भेटूयात अशाच नवीन माहिती। तोपर्यंत या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा। पुन्हा भेटूयात अशाच नवीन माहिती। तोपर्यंत धन्यवाद।